मापे घेण्यासाठी ज्या साहित्याचा वापर केला जातो त्याला मेजरिंग टूल्स असे म्हणतात. मेजरिंग टूल्समध्ये प्रथम आहे मेजर टेप. मेजर टेप हा प्लास्टिकचा रबरचा किंवा कॅनव्हास कोटेड तयार केलेला असतो. त्यावर इंच आणि सेंटीमीटर दोघांच्याही खुणा असतात. याची लांबी साधारण 60 इंच किंवा 152 सेंटीमीटर असते. याची रुंदी अर्धा इंचाची असते. याच्या दोनही बाजूला एक धातूच्या पट्ट्या फिट केलेल्या असतात आणि याचा वापर मापे घेण्यासाठी केला जातो. त्यानंतर आहे रुलर. रुलर ही एक पट्टी असते ज्याची लांबी 24 इंचाची असते. याचा आकृती काढताना सरळ रेषेचे माप टाकण्यासाठी याचा वापर केला जातो. ही पट्टी वुडन, मेटल किंवा प्लास्टिक पासून तयार केलेली असते. वेगवेगळ्या सेक्शनला डिव्हाइड करण्यासाठी याचा वापर केला जातो. त्यानंतर आहे मीटर रूल किंवा यार्डस्टिक. याची लांबी 29 इंचाची असते. कपडा मोजण्यासाठी तसेच लांबी मोजण्यासाठी याचा वापर केला जातो. ही पट्टी लाकडाची, मेटलची किंवा प्लास्टिकची बनवलेली असते. याचा वापर सरळ रेषा काढण्यासाठी देखील केला जातो. त्याच्यानंतर आहे टेलर स्क्वेअर किंवा एल स्क्वेअर. टेलर स्क्वेअर हे 2 पट्ट्या असतात ज्या एकमेकांना 90 अंशाच्या कोनामध्ये जोडलेल्या असतात. धातूच्या पट्टीच्या साहाय्याने जोडलेल्या असतात. याचा वापर कपड्यावर सरळ रेषा काढण्यासाठी केला जातो. त्याचप्रमाणे 90 अंशाच्या कोनामध्ये ज्या रेषा असतात, कन्स्ट्रक्शन लाईन्स, त्या काढण्यासाठी या एल स्क्वेअरचा वापर करतात. हिप कव्हर किंवा लेग शेपर ही एक अशी पट्टी असते की जी वरच्या बाजूला 4 सेंटीमीटर रुंदीची असते व ती खाली निमुळती होत तिची खालची बाजू 2 सेंटीमीटर पर्यंत असते. यावर इंच आणि सेंटीमीटरच्या खुणा असतात. याचा उपयोग पायाच्या आतील बाजूची उंची मोजण्यासाठी किंवा त्याला शेप देण्यासाठी केला जातो. म्हणूनच त्याला लेग शेपर असे म्हणतात. त्यानंतर आहे फ्रेंच कर. फ्रेंच कर हा प्लास्टिक पासून बनवलेले असते. आर्म होल, नेकलाईन असे आकार देण्यासाठी या फ्रेंच करचा वापर केला जातो. त्यानंतर आहे मेजरिंग स्टँड. मेजरिंग स्टँड ही एक लाकडाच्या बेसवर एक पट्टी सरळ ठेवलेली असते आणि ते स्टँड असते. त्या स्टँड जवळ उभे राहून लेग किंवा लेंथ मोजली जाते. गारमेंटची लेंथ मोजली जाते. त्यानंतर आहे सीपीजी मेजरिंग टेप. सीपीजी टेप म्हणजे कटिंग प्रॅक्टिकल गाईड. हा जो टेप आहे याला 3 टेप जोडलेले असतात आणि त्या 3 टेपांच्या माध्यमातून एका टेपापासून उंचीतून, दुसऱ्यात आडव्यातून आणि तिसऱ्याच गोलाईतून माप घेतले जाते. म्हणजेच लेंथ वाईज, विड्थ वाईज आणि राऊंड वाईज माप घेण्यासाठी या टेपचा वापर केला जातो. सीम गेज. सीम गेज ही 6 इंचाची एक छोटीशी पट्टी असते. त्याच्यावर एक स्लायडर रॉड बसवलेला असतो आणि त्याच्या साह्याने आपण मार्जिनची रुंदी किंवा बटन होल तसेच वेगवेगळ्या छोटी मापं जी आहेत ती घेण्यासाठी या सीम गेजचा वापर केला जातो. त्यानंतर आहे टेलर आर्ट कर्व. टेलर आर्ट कर्व हे काटकोन एल स्क्वेअर प्रमाणेच असतं, परंतु त्याच्या वरील बाजूला गोलाकार भाग आखलेले असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे आकार देण्यासाठी या टेलर आर्ट कर्वचा वापर केला जातो. त्यानंतर आहे टी स्क्वेअर. कपड्याची उंची मोजण्यासाठी याचा वापर केला जातो. यावर इंच आणि सेंटीमीटरच्या खुणा केलेल्या असतात. हा टी आकारामधला स्क्वेअर असतो म्हणून याला टी स्क्वेअर असे म्हणतात. ड्रेस मेकर गेज हा एका बाजूनी सरळ व दुसऱ्या बाजूनी त्याला स्कोलॅप म्हणजे साधारण गोलाकार आकार असे दिलेले असतात. पाव इंचापासून 2 इंचापर्यंतचे स्कोलॅप्स आकार तिथे दिलेले असतात, ज्याच्या साह्याने आपण प्लीट, टक्स, इत्यादीची मार्किंग करू शकतो. त्यानंतर आहे ड्रेस फॉर्म.
ड्रेस फॉर्म हे डमीज प्रमाणेच असतो. मापे घेण्याच्या पद्धती दाखवण्यासाठी. त्याचप्रमाणे ड्रॅपिंग करताना या ड्रेस फॉर्मचा वापर केला जातो.